एव्हरीवन, फूड रेसिपी या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मुगाची कुरकुरीत भजी। नेहमीच आपण बेसनच्या पिठाची भजी बनवतो आणि ती खाऊन आपल्याला कधी ना कधीतरी कंटाळा येतो, त्यामुळे आपण नवीन काहीतरी ट्राय करूया। तर ती आहेत मुगाची कुरकुरीत भजी। त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागेल मुगाची डाळ। ही डाळ आपण 2-3 वाट्या घेऊ आणि सर्वप्रथम ती व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊ। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला जेवढी लागेल, जेवढी भजी लागतील त्या आकारानुसार तुम्ही मुगाची डाळ घेऊ शकता। मी इथे 2-3 जणांपुरतं बनवत आहे, त्यामुळे मी कमीच घेत आहे मुगाची डाळ। ही डाळ सर्वप्रथम तुम्ही काय करा, स्वच्छ धुवून घ्या। हे पहा, मी याच्यामध्ये थोडं पाणी टाकून ही डाळ सर्वप्रथम स्वच्छ धुवून घेत आहे। याला छान व्यवस्थित असं हाताने मिक्स करून व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या। स्वच्छ धुवून हे झाल्याच्या नंतर यातलं पाणी काढून घ्या। हे पहा, मुगाची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण यामध्ये पाणी टाकून 2-3 तास भिजवून ठेवू। हे पहा, 1 ते 1.5 तास भिजवून झालेली आहे आपली मूग डाळ। ही मूग डाळ एकदम छान अशी भिजलेली आहे। आता ही मूग डाळ आपण एका चाळणीमध्ये गाळून घेऊ, म्हणजे यातलं सर्व पाणी व्यवस्थित निचरलं जाईल। सगळं पाणी छान असं निचरून जाऊ द्या। अशीच ही डाळ 10 मिनिटे ठेवून द्या, म्हणजे सगळं पाणी यामधलं निघून जाईल। हे पहा, डाळीतलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे। आता आपण डाळीचं वाटण करून घेऊया। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ टाकून घ्या आणि पाणी न घालताच मिक्सरच्या भांड्यामधून ही डाळ काढून घ्या। डाळ ही थोडी जाडसरच काढून घ्या, म्हणजे भजी आपली कुरकुरीत होतील। या डाळीमध्ये पाणी न घालता ही काढून घ्या। जर आपण जास्त पाणी टाकून परत काढलं तर मिश्रण पूर्ण पातळ होईल आणि भजी आपली कुरकुरीत होणार नाही। हे पहा, या मिश्रणामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं लसूण आणि थोडं अद्रक टाकते। तुम्ही याची पेस्ट नंतर पण टाकू शकता आणि किंवा मिक्सरमधून काढून ताना पण टाकू शकता। हे पहा, मिक्सरमधून मी असं जाडसर हे वाटण काढून घेतलेलं आहे। तसंच आता उरलेलं तुम्ही काढून घ्या। हे पहा, आपलं वाटण तयार आहे मिक्सरमधून काढून। छान असं मी जाडसर मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये साहित्य टाकू। त्यासाठी साहित्य लागतील आपल्याला हळद, थोडं लाल तिखट, चवीनुसार मीठ, कापलेला बारीक कांदा, कापलेली कोथिंबीर, धने पावडर, थोडासा ओवा, थोडं काश्मीरी पावडर आणि कढवलेलं थोडंसं तेल। सर्वप्रथम आपण या वाटणामध्ये थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, जेवढं तिखट आपल्याला हवंय त्यानुसार तुम्ही तिखट टाका। यानंतर चवीनुसार मीठ, ओवा, धने पावडर आणि काश्मीरी लाल मिरची एकत्र टाकून घ्या। यानंतर हा कापलेला बारीक कांदा आणि नंतर कापलेली बारीक कोथिंबीर टाकून घ्या आणि हे सगळं मिश्रण एकत्र मिक्स करून घ्या। हे सगळं मिश्रण मस्त छान असं एकदम मिक्स करून घ्या। सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करा। हे मिश्रण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। यानंतर आपण मध्ये थोडीशी वरतून डाळ घालून घेऊ शकता। जर तुम्ही नाही घातली तरी चालेल, पण घातल्यास भजी एकदम कुरकुरीत होतात। मी ही डाळ अगोदरच थोडीशी 1 चमचाभर बाजूला काढून ठेवली होती। आता ही डाळ घालून घेते। ही डाळ टाकल्याच्या नंतर भजी एकदम कुरकुरीत होतील आणि छान होतील। त्यामुळे माझं तर म्हणणं आहे की तुम्ही ही डाळ टाकून घ्या वरतून थोडीशी। डाळ टाकून झाल्याच्या नंतर एकदा परत मिश्रण छान मिक्स करून घ्या। याच्यामध्ये तुम्ही खायचा सोडा पण टाकू शकता,
पण मी खायचा सोडा नाही टाकणार. खायचा सोडा टाकल्यामुळे भजी तेलकट होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आपण थोडंसं कडलेलं 2 चमचा तेल टाकून घेऊ, म्हणजे भजी छान अशी कुरकुरीत होतील. हे पहा, मी वरतून हे कडलेलं 2 चमचा तेल घालून घेते, म्हणजे भजी जास्त तेलकट होणार नाहीत, एकदम खरपूस कुरकुरीत होतील. तेल घातल्याच्या नंतर मिश्रण छान मिक्स करून घ्या आणि 5 ते 7 मिनिटं झाकून ठेवा. हे पहा, आपलं मिश्रण एकदम छान मिक्स करून तयार झालेलं आहे. जर तुम्ही हवं तर याच्यामध्ये गरम मसाला टाकू शकता, नाही टाकला तरी चालेल. आणखी एक गोष्ट सांगायची राहिलीच, ती म्हणजे लसूण. जर तुम्ही लसूण टाकला तर भजी कुरकुरीत नाही होणार, त्यामुळे लसूण नाही टाकला तरी चालेल, शक्यतो टाकायचा टाळावा. हे पहा, इथं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. 5 ते 7 मिनिटं झाकून पण ठेवलं होतं मी. आता छान तेल कडवायला पण ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये भजी टाकूया. भजी गोल गोल आकारामध्ये नाही टाकायची. गोल आकारात टाकली तर भज्यांचा मधला भाग तळला जाणार नाही, त्यामुळे चौकोनी आयताकार टाकून द्यायची तुम्ही. हे पहा, आता मी यामध्ये भजी टाकते. तुम्ही पण अशी भजी टाकून घ्या. थोडी थोडी भजी टाकून घ्या, म्हणजे व्यवस्थित तळल्या जातील. एकदम जास्त टाकली तर व्यवस्थित तळल्या जाणार नाही. 2 मिनिटं भजी आपण जशी टाकली तशीच तळू द्या आणि 2 मिनिटानंतर ती परतवून घ्या. हे पहा, मूग भजी अशी 2-3दा परतवून घ्या, जे व्यवस्थित तळल्या जातील. भजी कच्चा राहणार नाहीत भजी आपली. हे पहा, भज्याला लालसर कलर येईपर्यंत छान तळू द्या. हे पहा, आपली खुसखुशीत अशी मूग भजी तयार आहे. आमच्या इथे मस्त पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे मी ही रेसिपी आज बनवलेली आहे. मस्त यासोबत 2 कप चाय पण बनवलेला आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.